माधुरीचं मोठ्या घराण्यात धूमधडाक्यात लग्न लावण्यात येतं. लग्नाच्या काही दिवसातच माधुरीचा नवरा विकास एका मुलीला घरी मुक्कामी राहण्यासाठी घेऊन येतो व जिच्यासोबत 7 फेरे घेऊन लग्न केले होते तिच्या समोरच त्या मुलीचे चुंबन घेतो व बेडवर नाही ते करतो. माधुरीला काय करावे समजत नव्हते. ती घट्ट मन करून दगडावाने फक्त बसून बघत होती. जे काय चालले होते याचा तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी भयानक घडतं. विकास कामावरून घरी येतो तेव्हा माधुरी फॅनला साडीने गळफास घेऊन लटकलेली दिसते. माधुरी जग सोडून गेलेली होती, परंतु ही आत्महत्या आहे का प्रेमात पडणारा अडसर दूर करण्यासाठी केलेली हत्या, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल धाराशिव जिल्ह्यामध्ये. धाराशिवमधील माधुरी वडिलांची लाडकी लेक होती. माधुरीच्या शिक्षणात वडिलांनी कशाचीच कमी पडून दिली नव्हती आणि माधुरीने आनंदात शिक्षण पूर्ण केलं होतं. आता नवीन जीवनाला आरंभ होणार होता. माधुरीसाठी अष्टविनायक नगर आंबेगाव पठार या ठिकाणी विकास नावाचा मुलगा असल्याचं माधुरीच्या वडिलांना ठेपा लागला. मुलगा चांगला आहे व पुणे या ठिकाणी काम करतो, त्यामुळे त्याची कमाई देखील चांगली आहे असे सांगण्यात येतं. म्हणून कोकणे परिवाराशी माधुरीच्या वडिलांनी संपर्क साधायला सुरुवात केली. विकास बरोबर माधुरीचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. लग्नाची पूर्वी माधुरीच्या काही गोष्टी मनात येऊ लागल्या होत्या. विकास हा दिसायला चांगला आहे, मात्र तो स्वभावाने प्रेमळ आहे का, तो मला जवळ करेल का, अशा एक ना अनेक विचारांनी माधुरीच्या मनात काहूर माजायला सुरुवात झाली होती. लग्नाचा दिवस अगदी जवळ येऊ लागला होता आणि माधुरीने विकास बरोबर संपर्क करायला देखील सुरुवात केली होती. दोघांच्या गप्पा गोष्टी होऊ लागल्या. त्यावेळी माधुरीने लग्नाच्या पूर्वीच संसार मांडायला सुरुवात केली होती. मी आल्यानंतर असे करू तसे करू असे बोलणे जेव्हा विकास बरोबर माधुरी करू लागली, त्यावेळी विकास हा खूप प्रेम करतो असे तिला वाटायला लागलं. माधुरी देखील खूप चांगला मुलगा शोधला म्हणून आनंदात होती. लग्नाची तारीख देखील आली होती आणि विकास बरोबर 7 फेऱ्या घेऊन माधुरी आंबेगाव पठार या ठिकाणी पोहोचली. नवीन संसार, नवीन माणसं म्हणून माधुरीने वेगळ्या मूडमध्ये वागायला सुरुवात केली. नवीन लग्न झालेलं होतं. दोघेही मूडमध्ये दिसून येऊ लागले होते. मिळालेला साथीदार विकास पाहिजे ते देण्यास तयार झाला, परंतु विकासाच्या मनात काहीतरी अडकत असल्याचं माधुरीच्या लक्षात येऊ लागलं. विकास हा स्पष्टपणे बोलत नव्हता, त्यामुळे माधुरीला आपले काहीतरी चुकले असावे असे वाटू लागले. संसार सुरू झाला होता, आता त्यामध्ये कशाचा खोडा घातला जातोय की काय, असा प्रश्न माधुरीला पडायला सुरुवात झाली. तरी त्याने विकासला अस्वस्थ राहण्याचे कारण विचारण्याचं ठरवलं. तेव्हा विकासने काहीतरी कारण सांगून आपला वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. काळ पुढे सरकत होता आणि विकास आणि माधुरीच्या लग्नाला आता बराच काळ उलटून देखील गेला होता. नव्याचे 9 दिवस संपले होते. विकास आता मूळ स्वरूपात आणि मूळ स्वभावात यायला तयार झाला होता. कामावरून घरी आलेला विकास हा पत्नीबरोबर वेळ घालवण्यास टाळू लागला. माधुरीच्या मनात शंका निर्माण होण्यास सुरुवात झाली. विकास रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलायचा. कामाचा फोन असेल असे समजून माधुरीने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं. परंतु जेव्हा हे प्रकरण जास्तच पुढे जाऊ लागलं, तेव्हा माधुरीने खरे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला. ज्या गोष्टीची माधुरीला भीती होती, शेवटी तेच कारण आता समोर आलं होतं. काही महिन्यापासून विकास हा माधुरीकडे दुर्लक्ष करत होता. कारण सुंदर पत्नी घरात असतानाही विकास हा अर्चना अहिरे नावाच्या मुलीच्या प्रेमात बुडाला होता. विकासने माधुरीपेक्षा अर्चनावर जास्त प्रेम करणं सुरू केलं होतं. माधुरीने जेव्हा विकासचा मोबाईल पाहिला, त्यावेळी त्यामध्ये अर्चना आणि विकास हे कशा पद्धतीने एकत्र फिरतात, मौज मजा करतात हे दिसले. त्यामुळे माधुरीच्या मनात आता विकासविषयी चीड निर्माण होऊ लागली होती. माधुरीनेही या प्रकरणी विकासला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी तुझ्या वडिलांकडून 20 लाख रुपये घेऊन ये, तेव्हा अर्चना बरोबर असलेले संबंध तोडतो, असे विकास माधुरीला म्हणू लागला. आता ज्या पद्धतीचे विकासने मागणी केली होती, त्यावरून माधुरीच्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण 20 लाख रुपये वडिलांकडून शक्य नव्हते. वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे माधुरी ही शांत बसली. त्यानंतर माधुरीने अर्चनाचा मोबाईल नंबर शोधून काढला आणि अर्चनाला फोन लावला. परंतु अर्चना माधुरीला दम देऊ लागली. मी विकास बरोबर लग्न करणार आहे. तुझ्यावर तो प्रेम करत नाही, माझ्यावर जास्त प्रेम करतो. त्यामुळे तू तुझ्या गावाकडे निघून जा, असे ती बोलू लागली. ज्या पतीबरोबर मंडपात लग्न केलं, त्याच पतीवर दुसरी तरुणी हक्क सांगत होती. त्यामुळे माधुरी ही मनाने खचू लागली होती. तुमच्यावर खूप प्रेम केले, असे माधुरी विकासला म्हणू लागली. परंतु विकास, तुला काय करायचे असेल ते कर,
आता मी अर्चनाला घरी घेऊन येणार आहे, असे तो बोलू लागला. ज्या पद्धतीने विकास बोलत होता अगदी त्याच पद्धतीने त्याने करायला देखील सुरुवात केली होती. एक दिवस विकास हा अर्चनाला मुक्कामी घरी घेऊन आला. पत्नी माधुरी समोरच त्याने अर्चना बरोबर सर्व काही केले. हे पाहून माधुरीला प्रचंड धक्का बसला. काय करावे आणि काय नाही असा प्रश्न तिला पडला होता. जे सुख पत्नीला द्यायचं होतं ते सुख विकास हा अर्चनाच्या वाट्यात टाकून आला होता. माधुरीची अवस्था आता इकडे आड आणि तिकडे वीर अशी झालेली होती. कोणाला सांगावे असा प्रश्न तिच्या समोर पडलेला होता. तरी देखील माधुरीने जे काही चालू होतं ते भावाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही दिवसातच सुरळीत होईल असे म्हणून माहेरावरून सांगण्यात आलं. त्यामुळे माधुरी ही विकासच्या बरोबर सर्व काही सहन करून राहू लागली. आतापर्यंत पती विकास हा माधुरीला धमक्या देत होता, मात्र आता अर्चना देखील माधुरीला धमक्या देऊ लागली. तुझ्यामुळे विकास माझ्याकडे जास्त लक्ष देत नाही. तुझ्या घरात राहण्याचा अधिकारच नाही. मी विकास याला पाहिजे ते देते. हे ऐकून माधुरीने दोघांच्या संबंधात अडथळा नको म्हणून वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. दिनांक 10 मे 2025 रोजी विकास आता परत माझ्याकडे येणार नाही. त्यामुळे माझे आयुष्य कोणाला देऊ त्यापेक्षा हे सर्व पाहणे मला शक्य नाही, असे म्हणून दुपारच्या सुमारास घरातच जीवनयात्रा संपवली. विकास जेव्हा कामावरून घरी आला त्यावेळी माधुरीने जे टोकाचं पाऊल उचललं हे पाहून त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. माधुरीने आत्महत्या केली होती हे सर्व त्याने माधुरीच्या भावाला सांगितले. माधुरीच्या भावाने तात्काळ आंबेगाव पठार गाठलं आणि ज्या पद्धतीने माधुरीला त्रास होत आहे सांगितलं होतं त्यावरून हे प्रकरण घडल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने तात्काळ भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे गाठले आणि त्या ठिकाणी विकास आणि त्याची प्रेयसी अर्चना यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि आता या प्रकरणाचा पुढील तपास देखील पोलीस करत आहे. मित्रांनो, तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माधुरीने आत्महत्या करून बरोबर केले का चुकीचे हे देखील नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी मसालेदार क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन मराठी स्टोरीजची नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका.